पण सुरुवातीला आपले पाहुणे आत्ता आपल्या सोबत आहेत गेस्ट सेंटरला आपल्या, आणि तिन्ही पाहुणे आपल्या सोबत आहेत. किशोरी पेडणेकर आहेत, मुंबई महापालिकेतल्या विरोधी पक्षनेत्या. त्याचबरोबर आपल्यासोबत मनीषा कायंदे आहेत आणि आपल्यासोबत पर्यावरणाचे अभ्यासक मयुरेश प्रभुणे देखील आहेत. या तिघांशी आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. तिघांचंही या कार्यक्रमात स्वागत. आणि मयुरेशजी, खरं तर तुमच्याच विषयाचा म्हणून हा प्रश्न विचारतो. त्यात नवे आविष्कार उभे केले जातात. सर्वसामान्य माणसाला ते हवे असतात, त्याला वेगानं प्रवास करायचा असतो. पण निसर्गाची आव्हानं जी आहेत ती आपण दुर्लक्षित करतो का, हे आपल्याला पहिल्याच पावसानं दाखवलं का? कदाचित या भागामधल्या पावसाच्या दृष्टीने असं म्हणू शकतो की अंडर एस्टिमेट केलं का काय. कारण हा सगळा पुणे आणि रायगड जिल्ह्यांचा हे जे घाट क्षेत्र आहे हे आपल्या महाराष्ट्रामधलं सगळ्यात जास्त लँडस्लाइड प्रोन असं रिजन आपण म्हणू शकतो. आणि जनरली अंदाज जेव्हा देतात म्हणजे कुठल्याही ठिकाणचं किती पाऊस पडू शकतो, तर त्या अंदाजांमध्ये एक प्रॉब्लेम असा असतो की ते साधारणतः 300 मिलीमीटर पर्यंतच पाऊस वर्तवू शकतात. त्याच्यापेक्षा जास्त अंदाज आपल्याला दिसत नाही. पण गेल्या 24 तासांमध्ये जर आपण लोणावळ्याला बघितलं तर 670 मिलीमीटर पाऊस झालाय. 2-3 वर्षांपूर्वी कोल्हापूरमध्ये एका ठिकाणी 800 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. हे 24 तासांमधलं सांगतोय. आणि जेव्हा हा पावसाचं प्रमाण वाढणार आहे तेव्हा त्याचे परिणाम पण वेगवेगळे असणार आहेत. त्यामुळे जर मिसिंग लिंक बांधताना आपण असं म्हणू शकतो की त्याचा वाऱ्यांचा वेग हा एखाद्या सायक्लोनला पण पेलवू शकेल असा तो बांधलेला आहे. मात्र पावसाचं प्रमाण हे 24 तासांमध्ये समजा 1000 मिलीमीटर गेलं तर काय होईल असं आपण गृहीत धरलंय का? आणि जर तसं असेल तर येत्या काळामध्ये या सगळ्याच भागांमध्ये अशा घटना वाढणार आहेत असा एक अभ्यास सांगतो. त्यामुळे उत्तर कोकणापासून ते अगदी मध्य भारतापर्यंत कमी वेळामध्ये जास्त पावसाच्या घटना वाढणार आहेत. आणि जर तसं झालं तर हा एकच प्रकल्प नाही, आपल्या अनेक प्रकल्पांच्या विषयी हा प्रश्न येऊ शकतो की एवढा मोठा पाऊस पेलवणारे आपले हे सगळे प्रकल्प आहेत का. मयुरेशजी, दुसरा आणखी माझ्या मनात प्रश्न येतो. अगदी थोडक्यात उत्तर द्या, कारण आपल्याला दुसऱ्या मान्यवरांशी देखील बोलायचंय. आत्ता मातीचा ढिगारा तिथला हटवण्यात आलाय असं सांगण्यात येतंय, पण यानंतर जेव्हा हा प्रकल्प सुरू करायचा आहे पुन्हा, त्याची चाचणी किंवा त्याची तपासणी करण्याच्या दृष्टीनं पुन्हा मला वाटतं IIT वरच ती जबाबदारी सोपवण्यात येते. काय आव्हान आहेत त्या दृष्टीनं, काय कसं पाहिलं जावं या प्रकल्पाकडे आता? एकतर त्या सगळ्या डोंगराचं परत व्यवस्थित विश्लेषण करणं आवश्यक आहे आणि ते वेगवेगळ्या तंत्रज्ञानाने करणं आवश्यक आहे. सोनार सारखं तंत्रज्ञान वापरावं लागेल, सॅटेलाइट सारखं वापरावं लागेल, कारण त्याच्यामध्ये असलेल्या लहानसहान पण क्रॅक्स, आता हा जो दगड वरून कोसळून आलाय, जी दरड आलेली आहे, तर कदाचित आधीच्या याच्यामध्ये डिटेक्ट झाली नसेल, किंवा जेव्हा ब्लास्टिंग झालंय मिसिंग लिंक तयार करताना बोगद्यांचं, तेव्हा काही गोष्टी नव्याने तयार झाल्या असतील ज्या आधी डिटेक्ट झालेल्या नाहीये. तर त्यामुळे या सगळ्याच पूर्ण डोंगराचं विश्लेषण करून त्यानंतरच त्याची दुरुस्ती करूनच पुढे जावं